हे पाय गद्दार, पाय गद्दार, हे आमच्या पहिले घेऊन लागले. तर मग फायनली गाडी आणली. इकडे काहीतरी जुगाड करून गाडी चालू करतो. आता सगळे आपले पंटर लोक बसले होते इथे मीटिंगला, आणि इकडे काय जेवण झालं नव्हतं म्हणून मॅगीवरती दिवस पास करायचा कार्यक्रम चालू आहे. इकडे खाली बापरे, मिशन सक्सेसफुल. खाऊ का नको मग. हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मग आज मी चाललो होतो नाशिकला. घरचे तर काही येऊ देत नव्हते, पण मग बळजबरी कसा तरी निघालो. आणि मला सोडायला चाललाय आज धीरज. तो सोडणार आहे मला सटाण्याहून आम्ही जाणार आहे लालपुरीवर. तर मग चला आता आपण जाऊ नाशिकला. तर तिकडनं येताना तर ओमची गाडी होती म्हणून काही नाही, पण मग आता जातोय तर खूप जास्त सामानून गेलेलं आहे. हे बघा, ही एक बॅग आहे, इकडे ते गोदडी वगैरे, हे आपलं ट्रायपॉड पण ते असंच हातात घेऊन जावं लागणार आहे. आता बघू गर्दीमध्ये काय होतं. ट्रायपॉड वाकायला नको, बाकी काही नाही. ट्रायपॉड डॅमेज व्हायला नको, बाकी जाऊ आपण व्यवस्थित. फायनली गाईज पोहोचलो बस स्टँडला. चाल मध्ये येऊ का? ओके बाय. हे पाय गद्दार, पाय गद्दार, हे आमच्या पहिले घेऊन लागले. गद्दार नाशिकला पोहोचलो होतो आणि पाऊस चालू होऊन गेला येताच बरोबर. सो फायनली काही रूमला पोहोचलोय आता. आणि आता मोहितचा कॉल आला होता. मोहित मध्ये येत आहे का? मोहितला म्हटलं नाही येते. आता वरती जाऊ, डायरेक्ट मोहितची रिॲक्शन बघू आपण. काय रे अभ्यास केव्हा उठलाय आज? कपडे काय बाकी लोक फिरून गेलो. सो फायनली काय रूमला आलो होतो, मोहित चालू होता अभ्यास. डिस्टर्ब केलं का? बसा बसा, अभ्यास आम्ही नाही रे. आता तो लगेच कॉलेजला चाललाय. तो फक्त बॅग ठेवायला लगेच कॉलेजला चाललाय. त्याला पाऊस चालू होता म्हणून उतरता आलं नाही. चाललाय ठीक आहे. मी आपण पहिलं मी घरून डबा आणलाय, जेवण वगैरे करून आईने डबा बांधून दिलेला आहे मस्त. आपण जेवण वगैरे करून घेऊ, मग बाकीचं नियोजन बघू. तर मग आता आम्ही बसलो जेवणासाठी, आणि आईने दिलेली बटाट्याची भाजी आणि पोळ्या मस्तपैकी. आता पोटभर जेवण करून घेतो आम्ही. तर मग आता गप्पा गोष्टी मला सगळे जेवायला बसलोय. रूमवरच्या पोरांचं असंच राहतं, घरून डबा आणला का कोणी पण सगळे जेवायला बसता. का रे? नाही अरे हे पाय, याच्या घरी ना सकाळी डबा बनवून दिला होता त्याच्या मम्मीने, उसळची भाजी. ते पागलच्या काही खटक्या पडल्या म्हणे मला काहीच नाही घेऊन जायचं म्हणे. आणि घेऊन तर आला नाही तो विषय जाऊ दे. आणि गद्दार माझ्यातून पहिले येऊन लागला स्टँड वरती, मी नंतरून आलो. इतका गद्दार आहे, गद्दारी कर बे. सो गाईज आम्ही आता थोड्या वेळ झोपलो होतो, झोप वगैरे झाली. आता आलो म्हणतो त्याला बाहेर वगैरे जाऊ. गाडीचा एक किस्सा होऊन गेला आहे. गाडीची चावी हारून गेली वाटतं, कोणत्या बी चाव्या घालून चालू आहे ते ना बाहेर. पिना खोला ना, खायच्या पिना खोला ना. चला पिना खोला, चालू होऊन जाईल गाडी. आता इथे फिटर वायरी खोलताय. आता काय चालू होत नव्हते. आम्ही आता मेकॅनिक घ्यायला चाललोय. इकडे एक मेकॅनिक आहे म्हणजे त्याला घेऊन जाऊ. मेकॅनिक झाले त्या टेक्निक तर ओढून घेऊन झाला काय कोचिंग करून. तर मग आता मेकॅनिकवाल्याकडे आलो होतो. गाडी मेकॅनिक थोडा जास्त बिझी होता म्हणून गाडी जिकडे घेऊन येऊ म्हटलं. आता गाडी घेऊन येत आहे. तर मग फायनली गाडी आणली. इकडे काहीतरी जुगाड करून गाडी चालू करतो आता. गंभीर सिच्युएशन चालू आहे, पिनच सापडत नाही. फायनली सो गाईज गाडीचं आता मी ठेवलंय. आता नाशिकला आलोय म्हटलं थोडं फिरून घेऊ. आता चाललोय आम्ही डायरेक्टली जुडिओला थोडंफार बघू म्हटलं काही नवीन आलेलं आहे. फायनली गाईज जुडिओला पोहोचलोय आम्ही. गाडी पार्क करतो, मी मध्ये फिरून येऊ. थोडं काही स्टॉक वगैरे आला असेल नवीन वाटला तर घेऊ, नाही तर मग फिरून येऊ. सो फायनल गाईज जुडिओमध्ये एंटर केलं आहे. थोडंसं स्टॉक तर नवीन आला आहे, पण आवडायला बी पाहिजे नाही का.
आवडला तर घेऊनच टाकायचं आहे, पण आवडतच नाही इथं कपडे आपल्याला. बघू हे रे, हा घेतो का? इकडे परफ्यूम आवडले तर घेऊन टाकू. घेतो का? सो फायनली गाईज हा परफ्यूम घेतला आहे आणि एक लहान घ्यायची पण तयारी चालू आहे. स्मेल एकदम बेस्ट येते त्याची. कसं आहे, चांगला आहे का? फायनली परफ्यूम घेतला आहे. फायनली गाईज मी परफ्यूम घेतला आहे. मस्त स्मेल आहे याची एकदम, म्हणून घेतला. आवडला तर घेऊन टाकला. फार दिवसानंतर जुडिओला काहीतरी आवडलं आणि परफ्यूम घ्यायचाच होता कधीचा, म्हणून घेऊन टाकला. आता हा जाईल मध्ये आणि आपण जाऊ आता परत आपल्या रूमला. गाईज रूमला पोचलोय. काढ रे आपला सेंट, काढ ना गाडीतून. आता जाऊ रूममध्ये. तर रूममध्ये तर आलोच होतो. इकडे काय रे, अभ्यास चालू आहे? ए बा बेकार प्रॉपर अभ्यास चालू आहे बाई इकडे. माफ करा बरं का. चला तुम्ही अभ्यास करा, जाऊ दे. हो फायनली काही जेवण वगैरे झालं होतं. आता आमची रूमवरती थोडी मीटिंग बसली होती. म्हटलं रूम थोडीशी सुरळीतपणे चालावं म्हणून थोडीशी मीटिंग वगैरे बसू म्हटलं. हे सगळे आपले पंटर लोक बसले होते इथे मीटिंगला. आणि इकडे काय जेवण झालं नव्हतं म्हणून मॅगीवरती दिवस पास करायचा कार्यक्रम चालू आहे. चला मग आता मीटिंगला आपण सुरुवात करू. काय एवढी मीटिंग शॉर्टकट मीटिंग आहे, पण महत्वाची मीटिंग आहे खूपच. तर मग काय आपली मीटिंग एकदम सुरळीतपणे पार पडली आहे. त्याप्रमाणे झालं तर ठीक आहे, पण मग त्याप्रमाणे होणार नाही असं तर वाटतंय. पण व्हॉट्सअपला ग्रुप ओपन करून सर्व सुरळीतपणे चालणार आहे. किती दिवस चालतं बघू. पण आता आपला थोडासा प्लॅन बनला आहे. मेंटल बसले होतं तिथं प्लॅन चालू आहे. पॉपकॉर्न बनवून म्हटलं चला आपण पॉपकॉर्न तर आपल्याला पॉपकॉर्न बनवायचे मस्तपैकी. घ्या सई कुठे चालणार रे एवढ्या रात्रीचं? पाणी खाल्ली माझं मरणार. सो गाईज आपल्याला आता इथं पॉपकॉर्न बनवायचे. मस्तपैकी आपल्याकडे सिलेंडर गॅस सगळं आहे. पॉपकॉर्नचे आपल्याकडे मक्की पण आहे. हे बघा क्लोजअप घेतो जरा. आणि आता मस्तपैकी आपण पॉपकॉर्न बनवणार आहे. तर मग आता आपला गॅस लावला आहे. इकडे नाही या सर, इकडे नाही या. नीट दाखवा आपल्याला. नाही रे, तेल गरम नाही होत इतकं. ते मक्की लगेच फुटतील ना. तुम्ही ठेव रे, आम्ही तिथून तर मग अशा पद्धतीने आमचे पॉपकॉर्न होममेड पॉपकॉर्न चालू आहे. पॉपकॉर्न मसाला होता ना. सो फायनली आता पॉपकॉर्न वरती याची वाट पाहतोय. वरती आला का कॅच करून घेऊन येतो त्याला. तेल लगेगा कॅचमिस तो वरती लावना. अरे फायनली पॉपकॉर्न डन. फटाफट चालू झाला आता. अर्जित मीठ बरोबर आहे ना? मीठ बरोबर आहे ना? एकच चालला काय चव लागत नाही मला आता. पॅन्ट फुल का? कलाकार आवाज आहे का? इकडे या. आवाज आहे का? उभा ताकद आहे. हा.
मी पाहिली होती पाहिली होती याच्यामध्ये इकडे खाली बापरे मिशन सक्सेसफुल. खाऊ का नको मग खाली मला वरती घ्यायचं. हो बाबा फायनली गाईज पॉपकॉर्न मिशन डन झालेलं आहे. सर्व मस्त पॉपकॉर्न खात आहे आता, काही विषय नाही. तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असता सबस्क्राईब करून घ्या. भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.